नमस्कार. महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, काय म्हणता मंडळी? कसे आहात सगळे? आय होप ऑल वेल. आवाज येतोय का सांगा फक्त. लगेच करूया लेक्चरला सुरुवात. वन मॅन आर्मी असल्याच्यानं हे सगळं मलाच करावं लागतं. ऑब्वियस आहे, आधी मीच करायचो, सर्वांना माहिती आहे तुम्हाला. टक्केवारी उद्या होणाऱ्या पोलीस भरती लेखी पेपरसाठी पण हा टॉपिक थोडाफार कामाचा आहे बरं का. थोडाफार नाही, भरपूरच आहे. जर चुकून कोणी विद्यार्थी पोलीस भरतीच्या पेपरसाठी आहेत, ग्राउंडवर आहेत, त्या परिसरात आहेत, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कामात पडणार आहे. ओके, चला आवाज येतो? एकदा चेक करू द्या फक्त. टक्केवारी हा टॉपिक घेऊन आपण येत आहे. करेक्ट. उसूलों पे आ जाए तो टकराना ज़रूरी है, उसूलों पे आ जाए तो टकराना ज़रूरी है, जो जिंदा है जनाब वो जिंदा नज़र आना ज़रूरी है. जेवढे लोक लाईव्ह आहेत पटापट पटापट मेसेज बॉक्समध्ये काहीतरी बोला, काहीतरी त्या हे टाका. मला काय वाटतं, कमेंट बॉक्समध्ये बोला. 13,000चा आकडा आहे, 14,000 आजच्या तारखेत झाला पाहिजे. हे लेक्चर बरंच लांब चालणार आहे. पटापट मेसेज बॉक्समध्ये बोला. मेसेजमध्ये टाईप करता येतं ना तुम्हाला? हो, येतं. चला मंडळी, टक्केवारी हा असा टॉपिक आहे, इतका छान असा टॉपिक की ज्याच्यामध्ये बघा, एक मिनिट. टक्केवारी, पहिले टक्केवारी नेमकं काय आहे ते समजून घेऊ. कोणत्याही संख्येची तुलना 100 सोबत करायची म्हणजे टक्केवारी काढतो. तुमच्या लक्षात येतं का मला काय म्हणायचं आहे? कोणत्याही संख्येची तुलना 100 सोबत करायची म्हणजे टक्केवारी काढतो, बरोबर. किंवा दुसरा एक असते की 100 पैकी किती. तुमच्या लक्षात येतं? 100 पैकी किती. किंवा दुसरं असतं की कोणत्याही संख्येची तुलना. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. 100 सोबत करणे, बरोबर. कोणत्याही संख्येची तुलना 100 सोबत करणे, हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आता एका मिनिटात समजून सांगतो. जसं की बघा, एखादं उदाहरण असतं, रामला एका परीक्षेत 500 पैकी 450 मार्क मिळाले, बरोबर. तर त्याला शेकडा किती मार्क मिळाले. जर असा प्रश्न असेल तर कोणत्या संख्येची तुलना इथं 100 सोबत करायची आहे हे तुम्ही बघा. टक्केवारीच्या इतक्या किंवा याच्यापेक्षाही कठीण किंवा जवळपास वेगवेगळ्या
15 ते 20 प्रकार आहेत. ह्या सगळ्या प्रकारापर्यंत आपण हळूहळू हळूहळू जाणार आहोत. स्वप्नाजी स्वागत. 90%. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जेवढे लोक हजर असतात तेवढे बोलत जा बरं का. व्हेरी गुड. ज्यांनी उत्तर काढलं सुद्धा स्वप्नाजीनी की सर एकदमच सोपी होत आहे, पण मला याच्यात काय सांगायचे, अरे तुलना, बरोबर ना. हळूहळू आपण हार्डकडे जाऊया. मग कोणाची तुलना केली? 500ची तुलना कोणासोबत केली? 100 सोबत. तेव्हाच शेकडा निघतो. तुमच्या हे लक्षात आलं का? 500ची तुलना 100 सोबत केली म्हणजेच शेकडा निघतो. हे जर लक्षात आलं तर मग टक्केवारी सोपी जाते. अजून कोण आहे? समर्थ देशमुख. व्हेरी गुड. गुड आफ्टरनून. शिवशक्ती. फोटो पनवेल. ओके, म्हणजे इखरजी आहेत का? भाग्यश्रीजी. येस. तर 500ची तुलना 100 सोबत केली. मग आता एवढं समजल्यानंतर मग गणित सॉल्व करायचं असते, है ना. मग याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ज्यातली बघा, मेथड नंबर 1 काय आहे की 500 पैकी लिहू शकता 450, तर 100 पैकी किती? किती म्हणजे एक्स. करा तिरपा गुणाकार. एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स बरोबर 450 गुणेला 100 भागीला 500. 0 गेला 0 सोबत, 0 गेला 0 सोबत. 5 न याला 5 9 45, हा 0 जसाच्या तसा 90. एक्स बरोबर 90. पण हे शेकडा असल्याच्यानं याचं उत्तर काय येईल? 90%. सही आहे. यस. जेवढे लोक जरा एकदा लाईक ठोकून द्या. गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग टाकत जा. त्याच्यानंतर किमान तुमच्या स्टेटसला आजचं लेक्चर ठेवा. हे ऑन डिमांड लेक्चर आहे. महाराष्ट्रातला उद्या पोलीस भरतीचा पेपर आहे. जे विद्यार्थी योगायोगानं यूट्यूब किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघू शकत असतील आपले, तर त्यांना फायदा झाला तर फायदाच होईल. ओके. सो 90 कसं आलं लक्षात? ही होती मेथड नंबर 1. आता ह्याच्यात अजून एक मेथड आहे, ती कशी सांगतो मी आता. तुलना केली. अजून एक मेथड आहे, ती कशी? बघा, इथं 500 म्हणजे 100%. आपल्याला काढायचं किती आहे रे? 450 म्हणजे किती काढायचे आहे? 500 म्हणजे 100 आहे. इथंच एक 0 गायब करा, 0 गायब करा, म्हणजेच काय होईल रे? 50 म्हणजे 10%. मग या 500तून 50 जर मायनस केले तर माझ्याकडे येतात 450. म्हणून या 100 मधून 10 जर मायनस केले तर माझ्याकडे आले 90%. हे झालं का थोडं फास्ट? नॉर्मलपेक्षा फास्ट झालं का? हो. हायकोर्टसाठी पण घेऊ, हळूहळू जाऊ. इखरजी, कोनो बात नाही. वैजनाथजी स्वागत. हॅलो चेतन भाऊ. सगळेच लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत ना कनेक्ट? बड़ा अच्छा लगा आप सबसे मिलके. ग्रुप बी, ग्रुप सी, सरळ सेवा महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या परीक्षेसाठी आता फुल धुमाकूळ राहणार आपला. अंकगणित, बुद्धिमत्ता, रॅपिड फायर, जिओग्राफी आणि हळूहळू पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स. जवळजवळ मी एकटा प्रयत्न करेल सगळं लेक्चर घ्यायचे. ओके. यस. तुमचा प्रतिसाद पाहिजे, तुमचा साथ पाहिजे. साध आणि साथ दोन्ही. साथ म्हणजे रोज सोबत असणे, आणि साथ म्हणजे त्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुमची साथ लागणार आहे. खूप छान असा टाइम टेबल टाकून घेऊया आपण. तर इकडे बघा, आपल्या SW लाईव्हला. ओके. यस. समर्थ, SW लाईव्हला पण ते घेत जाऊ आपण. काहीच काळजी नका करू. फक्त तुम्ही जोरात फक्त या लेक्चरला हवं. आता ही होती मेथड नंबर 2. मेथड नंबर 2. 500 म्हणजे 100%, तर 450 म्हणजे किती काढायचे म्हणून हे. अजून म्हणजेच शेकडा विचारलं तेव्हा हा कार्यक्रम करायचा. लक्षात आलं का मंडळी तुमच्या की नेमकं काय होतं?
काय पाहिजे होतं? आपण तुलना या शब्दावर होतो. तुलना. 500ची तुलना 100 सोबत केल्यावर तुम्हाला त्यातल्या कोणत्याही मार्कांची, कोणत्याही नंबरचे टक्के काढता यायला पाहिजेतच. आता हे उदाहरण होतं म्हणून मी एवढं सोपीमध्ये दिलं होतं. याच्यापेक्षा कठीण जरी दिलं असतं तरीही तुम्हाला सॉल्व करता येतं. यस, रॅपिड फायरसारखं घेऊ, काही काळजी करू नका, है ना. आता बघा, अजून एक मी उदाहरण देतो, बघू तुमच्यातले किती लोक. मला अपेक्षा आहे की पुढच्या काही मिनिटात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स पण ह्या मेंटली करत चला, कारण हे मेंटल मॅथ आहे. बघा, मी परत देतो की एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 700 पैकी, बरोबर आहे, 420 मार्क मिळाले तर शेकडा किती मिळाले? काळावर पटकन उत्तर. यस यस, समर्थ भाऊ, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला द्या पटापट पटापट उत्तर. उसूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है जनाब, जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है ना. लाइक कितने लोगों का बाकी है? शेअर पण करून द्या बरं का लेक्चरला. सातशे पैकी 420 मार्क तर शेकडा किती? इतका वेळ लागत नाही ना. कसं होईल महाराष्ट्राचं? ओ माझ्या जिवंत हृदयाच्या, सडसडत्या रक्ताच्या. 60. खूपच वेळ लागला स्वप्नाजी. 60. व्हेरी गुड. 60. वैजनाथ भाऊ, इखरजी. चला, सिंपल होतं सर. 700 म्हणजे 100%, तर 420 म्हणजे किती टक्के? बरोबर. तिरपा गुणाकार करण्याच्या आधी x बरोबर 100 गुणेला 420 भागीला 700. हा 100 आहे, हा 700. 0 0 या शून्याशी गेला. 7 सकम 42, हा 0 इथं. 60%. जमलं का? सही आहे. एवढं कठीण होतं का? एवढं कठीण पाहिजे का? बिलकुलच नाही. आता बघा, ह्या आकड्यांकडे जर बघितलं तरीही तुम्ही पटकन सॉल्व करू शकता. या 7च्या हा किती पटीत होता रे? 7 सकम 42. मग 7च्या तेवढा आहे, याच्यावर एक 0 ठेवायचं आहे. 60% आसपासची धामधूम आहे ना. आलं लक्षात? जर लक्षात आलं असेल तर मी पुढचं एक उदाहरण देतो, बघू आता तुमच्यापैकी किती लोक सॉल्व करतात. 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के? 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के? चला करा बरं सॉल्व. 50 पैसे हे 2 रुपयाचे किती टक्के?
आता कसं काढसाल? ही इथं इथं खरी गंमत आहे आणि इथं आजचं लेक्चर खरं सुरू होते. येते का उत्तर? ज्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे, स्क्रीनवर नंबर दिसते, त्याच्यावर हाय टाकलं तरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल. 25. व्हेरी गुड नैनाजी. स्वप्नाजी 4%. कसं काय? 4% नाही, जवळजवळ बरोबर आहे तुम्ही. याला म्हणतात प्रॅक्टिस नाही आहे सर. प्रॅक्टिस वाढवू आपण, काळजी नका करू. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी पूरा आसमां बाकी है. मुट्ठी भर जमी के लिए क्यों लगड़ झगड़ रहे हो, जबकि जीतने के लिए पूरा का पूरा बारूद करके पास का ज्ञान का भंडार तुम्हारा है. चला अजून कोणी सांगू का मी? चल बघा, मेथड नंबर 1, ज्याच्यात 2 रुपये म्हणजे 100%, परंतु उत्तर एक विचारलं पैशात आहे. 2 रुपये म्हणजे किती पैसे होतात? तर 200 पैसे म्हणजेच 100%, तर 50 पैसे म्हणजे किती टक्के? हे लक्षात येते का? मग इथंच हा गेला, 5 1 5, 5 चोक 20. मग एक्स इकडे आला, हा 100% भागीला 4 गेला, 4 1 4, 4 25, म्हणजेच याचं उत्तर कसं येतं? 25%. सही आहे? 4% नाही आहे. समर्थ काय चुकवलं मी सांगतो, तुम्ही इथं उलटं पालटं केलं. दुसरं मेथड समजून सांगतो याच्यातली. बघा, दुसरी मेथड ही आहे. 50 पैसे हे 2च्या किती टक्के आहेत? एक सिंपल मेथड सांगतो मंडळी. हे कंप्लीट पकडा, 2 रुपये बरोबर. कंप्लीट 2 रुपये म्हणजे इथं 50 पैसे, 50 पैसे झाले का 2 रुपये? असं का नाही इमॅजिन केलं तुम्ही? त्यातला फक्त एक 50 पैसा विचारलाय, मग हा 1/4 भाग झाला. एवढं फास्ट झोपाट्याने तुमच्या डोक्यात कार्यक्रम व्हायला पाहिजे. आणि 1/4 म्हणजे किती टक्के? तर 1/4 गुणेला 100 केला तर 4 1 4, 4 25, 100 म्हणून 25%. हे ऑलवेज लक्षात ठेवा. म्हणजे अपूर्णांकांचे टक्केवारीत रूपांतर. मी मगाच म्हटलं, अब हो गया है अपना पिक्चर शुरू. तुमचं इथून पुढे आता ह्या लेक्चरमध्ये जे मी बेसिक शिकवेल त्याच्यात ते जर नीट केलं, ते जर नीट वहीत तुम्ही नोट्स केल्या, तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही या टॉपिकमध्ये. मग हळूहळू आपण हार्ड गणितांकडे जाऊ, आज उद्या परवा असं 2-3 दिवसात. जमलं का मला सांगा पहिला. आता आहे कोनो प्रॉब्लेम, कोनो दिक्कत? यस. किती लोकांनी ते हे केलं रे? लाईक किती लोकांचं बाकी आहे मला सांगा. किती लोकांनी अजून लेक्चर शेअर केलं नाही, स्टेटसला ठेवलं नाही, मित्राला पाठवलं नाही? एकटे नका येत जाऊ ना. हे जमलं का सांगा पटापट पटापट. मग 50 पैसे म्हणजे 2 रुपयाचे किती? तर तसं तर दिसतंच आहे ना यार. 50 पैसे 50 पैसे 50 पैसे 50, 4 वेळा 50 पैसे एकत्र केले तर 2 रुपये होतात. मग त्याला कधी कधी गणितात घेऊच नका ना. कधी कधी गणितीय भाषेत जर घेतलं तर ते कठीण होते ना व्यवहारीमध्ये. पुढचं एक उदाहरण देतो बरं, तोंडी येते का बघा. 1 रुपया म्हणजे 4 रुपयाचे
किती टक्के? चला सांगू शकता का? तोंडी विचारले तसे उदाहरण. सेम आहे का? 1 रुपया म्हणजे 4 रुपयाचे किती टक्के? तोंडी उत्तर पाहिजे. अरे सोपीच आहे ना. 4 पैकी 1 तर 100 पैकी किती? तिरपा गुणाकार 100 गुणिला 1 भागीला 4 1 4 4 25 100 25% मग सारखं. किंवा ते चौतकर जर काढलं 1 4 1 4 1 4 आणि 1 4 म्हणून हा 1 रुपया, हा 1 रुपया, हा 1 रुपया, 1 रुपया. करेक्ट? सोपी होते. सगळ्यांनी बोललं तर होईल हे. म्हणजेच काय असते माहिती आहे का? इथं तुमची आता मेन भानगड काय होते की की एखादी संख्या आहे आणि या संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करता येत नाही कधी कधी. दुसरं आहे संख्यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असतं. आणि तिसरं असतं संख्यांचं शेकडेवारीत रूपांतर. हा मेन बेसिक आहे है ना. संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणं, संख्यांचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं आणि संख्यांचं शेकडेवारीत रूपांतर करणं. हे तिघं जर आले तर मग तुम्हाला पुढचा कार्यक्रम सोपी जातो. जसं की बघा, संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर म्हणजे काय म्हणायचं आहे मला. जसं 64 समजा दिले आहे ना, सो 64% म्हणजे किती? याला म्हणतात संख्यांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. 64% म्हणजे किती? तर 64 गुणिला 1/100 किंवा 64 हा डायरेक्ट भागीला 100 येतो. 64 भागीला 100 म्हणजेच 32/50 म्हणजेच 16/25 म्हणजेच 8/12.5 नाही, इथपर्यंत हा आला व्यवहारी अपूर्णांक. 16/25 इथपर्यंत तो आला. समजते? 16/25 म्हणजे ह्या संख्येचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणं. ठाकूरजी नमस्ते नमस्ते, गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग. व्यवस्थित नोट्स लिहा. संख्येचं व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर जर हे आलं असेल तर काहीच नाही, टक्का जो आहे त्याला फक्त न्यायचा आहे, अपूर्णांकच ठेवायचा आहे.
हा अंक पूर्ण आहे का रे? नाही, हा अपूर्णांक. दशांश पूर्णांक म्हणजे शून्यानंतर जो पॉईंट येतात त्याला दशांश पूर्णांक म्हणतात. अपूर्णांक म्हणजे जो अंक कंप्लीट नाही आहे आणि वरच्या संख्येपेक्षा खालचा संख्या मोठा असते, म्हणून तो अपूर्णांक असतो. म्हणजे एक पेक्षाही हे लहान येतात. यांना जर हे केलं तर याला जर भागलं तर जे येईल ते दशांश अपूर्णांक येईल. ठीक आहे. सो मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो व्यवहारी अपूर्णांकात रूपांतराचं. दुसरं उदाहरण घ्या तुम्ही. 80% म्हणजे किती? काढून दाखवा बरं मला या मेथडनं. 80% म्हणजे किती? चलो जल्दी जल्दी जल्दी. हो अभी मुझ में कहीं एक ऐसी लगन स्वप्नाजी, नैनाजी, विशाल भाऊ, .8. अरे 0.8 म्हणजे ओंकार भाऊ अपूर्णांक झाला. आपल्याला व्यवहारी अपूर्णांक पाहिजे, तो दशांश अपूर्णांक झाला. बरोबर आहे की नाही? रामा रामा. गुड आफ्टरनून पवारजी. 405 एकदम सिंपल बघा. 80% म्हणजेच 80/100. 0 इथंच गेला. 8/10 तो येणारच आहे. 4/5 इज द लास्ट अँड फायनल आन्सर. व्यवहारी अपूर्णांक 405. एवढा वेळच लागत नाही. बरोबर. 80% म्हणजे एवढे. 405. मग अजून देऊ. चला बरं. तिसऱ्या नंबरचा देतो. 50% म्हणजे किती? चौथ्या नंबरचं देतो. 40% म्हणजे किती? पाचव्या नंबरचं देतो. 20% म्हणजे किती? त्याला काढा. पटापट या. अरे फक्त त्याला डिवाइड बाय करायचं आहे. किती लोकांनी अजून लाईक केलं नाही? पटापट लाईक करा. डिवाइड बाय. त्या युद्धावर एखादा व्हिडिओ बनवू का मी?
कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे, उम्र का ये ताना वाना समझना भाई रे, जुबा पे है मोह माया नमक लगाए रे, ये देखे न बाले न जाने न है रे, दिशाहारा केमन बोका মনটা রে, মনটা রে কেমন বোকা মনটা রে, फतेह ले सारे खुद गए दीवारे, आले सगळ्यांचे उत्तर. क्या बात है. किती लोक पहिल्यांदा करतायत असा काही प्रयोग. देऊ का. थांबा. व्हेरी गुड व्हेरी गुड. फार कठीण नव्हतं सर. 50% म्हणजे 50 भागीला 100 केलं. 00 5 भागीला 10 आला. अजून होतो का. 5 1 5 5 दुनी 10 1/2. 40% 40 भागीला 100 0 गेला 0 गेला. 4 भागीला 10 4 1 2/5. परफेक्ट आहे. 220% 20 भागीला 100 0 0 गेला 2 10 1 5. परफेक्ट आहे. क्लिअर. म्हणजेच आता मला तुम्ही सांगा की व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. म्हणजे इथं तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक काय आहे हे पण समजलं. परफेक्ट. व्यवहारी अपूर्णांकात एखादी संख्या आहे, जसे 20 होती, ती 80 होती, 40 होती, 50 होती, या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात तुम्हाला रूपांतर करता आलं. आता दशांश अपूर्णांकात एखाद्या संख्येचं रूपांतर करता आलं पाहिजे टक्केवारीच्या हिशोबाने. ठीक आहे. सो दशांश अपूर्णांकात कसं रे, तर हे काही फार कठीण नसतं. तसं दशांश अपूर्णांक म्हणजे काय, पहिले हे लक्षात घ्या. दशांश अपूर्णांक म्हणजेच 0 काहीतरी काहीतरी. लक्षात आलं का. 0 समजा 36 आहे वगैरे वगैरे. मग दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. मग काय विचारलंय तुम्हाला. समजा 36% त्याचं दशांश अपूर्णांक किती म्हणजे किती. 36% म्हणजे किती, तर 36 गुणिला 1/100 किंवा डायरेक्टच असतं हे 36 भागीला 100. आता 100ने एखाद्या संख्येला भागतो म्हणजेच त्या संख्येच्या अलीकडे शून्यानंतर 2 पॉईंट येतात. म्हणजेच किती 0.36.
36% म्हणजे 0.36 हे त्याचं उत्तर. समजलं? दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे हे तेवढं सोपी असतं, ते काही फार कठीण नसतं. ठीक आहे. याला अजून एखादं दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर उदाहरण देतो मी. उदाहरण नंबर 1. 0 एकदम कठीण नको द्यायला ना. 70% करा बरं याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर. 70%चं दशांश. संदीप भाऊ तडवी काय म्हणता? हॅलो, हाऊ आर यू? गुड इव्हनिंग शीतलजी. हाऊ आर यू? मी मस्त संदीप भाऊ. अरे ज्यांनी व्हिडिओला लाईक नसेल केलं, शेअर नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं, त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. मॅथचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा धुमाकूळ आपल्या चॅनलवर होणार आहे येणाऱ्या सगळ्या परीक्षेमध्ये. हां, जब तक तोडेगे नाही. 70% म्हणजे 70ला 100ने भागायचं आहे. 0 गेला 0 गेला. 7/10 म्हणजेच किती? 0.7. 70% म्हणजे 0.7. क्लिअर आहे? किती लोकांचं होतं? 0.7% नसतं लिहायचं सपनाजी. 0.7. बाकी सगळे लोक. हेच इथंच तर खरा गोंधळ आहे. आलं मग तुम्हाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करता आता येते. आता शेकडेवारीत रूपांतर करता येणं अब खरी गंमत आहे. दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं म्हणजे काहीच मोठा विषय नव्हता. आता शेकडेवारीत रूपांतर कसं करायचं आहे? शेकडेवारीत रूपांतर म्हणजे दिलेली संख्या आहे त्याला शेकड्यात न्यायचं आहे, है ना. जसं बघा, मी जर म्हटलं 203 म्हणजे किती टक्के शेकडेवारीत रूपांतर. हां, 203 म्हणजे किती टक्के हे जेव्हा विचारलं तेव्हा 203 गुणेला 100 करायचं असते. किती टक्के? 100. मग आता इथं काय करणार? 3 1 3 आणि 3 याला 33.33.